एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं शिळफाटा येथे जप्त केला असून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडी जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी विस्की आणि रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा सुमारे 55,79,000 मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली. मद्यानं भरलेल्या या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चलनावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्र जप्त केली आहेत. दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरित्या मद्यविक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्यविक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपाधीक्षक वैद्य यांनी दिला. ठाणे भरारी पथक क्रमांक 1 ला अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीपनं आमच्या काल रात्री सापळा रचला. त्या ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं. ते व्हेरिफिकेशनमध्ये आम्हाला जी बिल्टी आढळली की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा साठा आहे. एशियन पेंटचा साठा नसून तर पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून आम्ही जर त्याची पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला गोवा मद्य आणि हिमाचल मद्य आणि गोवा मद्यचे स्ट्रॉंग किंगफिशर बिअर ह्याचा साठा आढळून आलेला आहे. असे टोटल आम्ही रिकवर केले 710 बॉक्स आम्ही रिकवर झालेली आहे. सुमारे 56 लाखाचा म्हणजे 55,79,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे.